नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. अजितदादा पवार यांना सकल धनगर समाज राहुरी तालुका यांच्या वतीनं वाहण्यात आली सामूहिक. अजितदादा पवार यांना सकल धनगर समाज राहुरी तालुका यांच्या वतीनं वाहण्यात आली सामूहिक श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना आज सकल धनगर समाज राहुरी तालुका यांच्या वतीनं सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी कसरू चितळकर, गंगाधर तमनर, रामदास बाचकर, विजयराव तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, दत्तात्रय खेडेकर, आप्पासाहेब सरोदे, दत्तात्रय बाचकर, नानासाहेब जुंधारे, आप्पासाहेब तमनर, महेश तमनर, भास्कर मंचरे, भारत मतकर, कैलास केसकर, वडितके भाऊसाहेब, संतोष नजन, रावसाहेब तमनर, भारत विटनोर, शिवाजी शेंडे, अनिल माने, उमेश बाचकर, किशोर तमनर, भागवत झडे, रामू सरोदे, भीमसेन सरोदे, भारत रोकडे, संदीप तमनर, सौरभ विटनोर, अनिल डोलनर, प्रवीण बिडगर, बाळासाहेब बाचकर, राम तोडमल, सुजित तमनर आदी समाज बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने या पवार कुटुंबियावर व महाराष्ट्रावरती शोककळा पसरली. यातून सावरण्याची शक्ती देव. तसेच आज दादांना आपल्या सर्वांच पुण्यश्लोक आले देऊ तर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका धनगर समाजातील भावपूर्ण श्रद्धांजली आपण थांबतो. 6 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान ॲक्सिडेंटमध्ये दुःखद असं झालं. त्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच दादा होते, ते म्हणजे अजितदादा. असे अजितदादा गेल्याने समाजाची फार मोठी नुकसान आहे. आत्ता 5-6 दिवसापूर्वी त्यांच्या म्हणजे ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर मी त्यांच्या पेला फोन केला होता. आम्हाला एक अपार्टमेंट काही कामानिमित्त आम्हाला जायचं होतं. तर तिने आम्हाला 8 तारीख दिली होती उद्याची. 7 तारखेपर्यंत म्हणजे माझं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहेत, माझा प्रचार सभा आहेत. 7 तारखेला मतदान आहे. मी 8 तारखेला तुम्ही मला पुण्याला येऊन भेटा. 8 तारखेला आम्हाला तिने अपार्टमेंट दिली. आम्हाला जाण्याच्या अगोदर देवाच्या मनात काय होतं, देवाच्या आली देवाजीच्या मनात तिथे कोणाचं चालत नाही या युक्तीप्रमाणे अजितदादा 6 दिवसापासून आपल्यातून गेली. तिचं दुःख आपल्यालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला. एक कणखर नेतृत्व कसं असावं ते स्पष्ट बोलणं, हो किंवा नाही, की डायरेक्ट त्यांचं जागेवरच निर्णय देण्याचं काम होतं. ती क्षमता आज ह्या महाराष्ट्रामध्ये कोण होत. सगळे जे आज नेते असतील त्याच्यापैकी फक्त दादा म्हणजे तर अजितदादाच होते. अशा जाणीने आपली फार तरी निर्माण झाली. मी माझ्या वतीने आमच्या तमनराकडा विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने, तमनराकडा गावच्या वतीने, सकल धनगर राहुरी तालुक्यात सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाचून थांबतो. रामकृष्ण आहे. राज्याचं एक खंत नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना ॲडजस्ट पाना म्हणून संबोधलं जायचं. कारण नट कुठल्याही प्रकारचा असो राजकारणातला, त्या नटाला पान अजितदादाच्या रूपाने, मग विरोधी पक्षातले असो सत्ताधारी पक्षातले असो, सगळ्यांच्या नटांना राजकीय पाना लागायचा तो अजितदादा पवारांचा. आणि ज्यांना महाराष्ट्राचे परमनंट उपमुख्यमंत्री हा शब्द आला की अजितदादांचं नाव निघायचं. अशा अजितदादांचं गेल्या बुधवारी विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं. अजितदादांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं
महाराष्ट्र राज्याचं कधी न भरून निघणारं नुकसान त्या ठिकाणी झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या असणाऱ्या परिवाराची सुद्धा मोठी हानी त्या ठिकाणी झाली. अजितदादा समाज कार्यात आणि राजकीय कार्यात काम करत असताना खऱ्या अर्थानं ते ज्या भागातून प्रतिनिधित्व करायचे त्या भागात आपला धनगर समाज मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी असल्यामुळे पहिल्यापासून अजितदादांचा धनगर समाजाशी संपर्क त्या ठिकाणी आला. त्या माध्यमातून बरेचसे कामे अजितदादांनी त्या माध्यमातून केले. भविष्यातही अजितदादांच्या माध्यमातून अनेक कामे होऊ शकले असते, परंतु काळाच्या आले देवाजीचे मनात होते तुमच्या आमची चालन या हिशोबाने काळाच्या ओघात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झाला. त्यांच्या जाण्यानं जी हानी त्या ठिकाणी झाली कधी न भरून निघणारी, परंतु तरीसुद्धा या हानीतून सगळ्यांना सावरण्याची संधी भेटो. अजितदादांसारखं नेतृत्व घडायला काही वर्ष नाही तर काही पिढ्या त्या ठिकाणी लागतात. असं नेतृत्व लवकरात लवकर घडो आणि त्यांची कमी त्या ठिकाणी भरून निघण्याचा प्रयत्न करू अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अजितदादांना भावपूर्णाशी श्रद्धांजली अर्पण करतो. गेली 8 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक शोककळा पसरली. आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झाले आहे आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राऊर तालुक्यातील सकल धनगर समाज आज या बिरगाव मंदिराच्या प्रांगणात उपस्थित आहे. अशा या शोकसभेचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक माननीय उत्तम आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व समाज बांधव मित्रांनो, जुनी म्हणे लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोषणदार नाही मिळाला पाहिजे आणि दादाच्या बाबतीत तसं झालं आहे. लाख लोक मेले असते झाले, दादा मरायला नको होती. खूप वाईट घटना घडली. दादाच्या जाण्यानं समाजाची खूप मोठी पोकळी निर्माण झाली. धनगर समाजाचं भलं 100% दादाने केलं असतं. दादा गेल्यामुळं आपल्या समाजावर खूप मोठी पोकळी निर्माण झाली. कारण समाजाचं कधी न भरून येणार असं नुकसान झालं. अतिशय दुःखात अंत करणारी मी दादांना आमच्या चित्रकर परिवाराच्या वतीनं, बाबळगावच्या सर्व धनगर समाजाच्या वतीनं, गाव तालुका वकील संघटनेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. आदरणीय पूजनीय वंदनीय अजितदादा पवार हे आपल्यातून जाऊन काही दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची संपूर्ण हानी या ठिकाणी झालेली आहे. ज्या पद्धतीने अहिल्यादेवीवर प्रसंग आला तोच प्रसंग आज सुमित्रा वहिनीवर आलेला आहे. ज्या पद्धतीने अहिल्याबाईंनी जवळजवळ संपूर्ण देशावर 28 वर्ष राज्य केलं आणि तीच आता मी संधी मानतोय. एवढ्या दुःखाच्या प्रसंगी सुद्धा सुमित्राताईंनी वहिनींनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज पहा तुम्ही सकाळीच ज्या पद्धतीने आपण म्हणतो दादा 6 वाजता उठायचे, आज सुद्धा वहिनी सकाळी 6लाच उठल्या आणि साताऱ्याला त्या ठिकाणी जाधव कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेल्या. म्हणजे त्यांनी सुद्धा पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी कार्यालय करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा या महान नेता, जो सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता होता, कुठल्याही समाजावर या नेत्याने टीका टिप्पणी कधीच केलेली नाही. असा नेता होणं साधं काम नाही. शरद पवारांच्या अगदी हाताला हात धरून त्यांनी लहानचं मोठं काम केलं. जवळजवळ 30 ते 35 वर्ष त्यांच्या तालमीत हा घडलेला नेता, अतिशय खंबीर कणखर नेता आपण गमावून बसलो. याचं फार मोठं दुःख आहे आपल्या समाजाला. बी आत्ताच चित्रकर भाऊसाहेब म्हटले की नक्कीच त्यांनी काहीतरी केलं असतं, कारण तो जाणणारा असणारा नेता होता. म्हणूनच त्यांच्याबद्दल खूप बोलता येईल, परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रच काय देश काय या संकटातून अजून बाहेर निघालेलं नाही. त्यांना माझ्या वतीनं व मांजरी गावच्या वतीनं, चंद्रगिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धनगर समाजाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले ज्येष्ठ नेते आणि ज्यांच्या मनात संकल्पना आहे की असा कार्यक्रम घडला पाहिजे. आमचे बंधू या कृषी उपयोग संस्थेचे संचालक कायमस्वरूपी समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये अडीदी सहभागी असलेले महेश राऊत दत्ताभाऊ 2-3 दिवसापासून सगळ्यांना निरोप देणं आणि कार्यक्रमाला एकत्रित करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम असतं. ते आपण केलं निश्चितपणानं. तुम्हालाही त्यात म्हणजे तुमचेही आभार व्यक्त करतो. आणि दादांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता आपण 4 दिवसापासून
सगळ्या घटनाक्रम बघत असून सगळ्यांना दुःख आहे. परंतु आपल्या समाजाच्या बाबतीत जर विचार केला तर आतापर्यंत आपल्याला पशुसंवर्धन दुग्ध विकासच्या पलीकडे कधीच खातं मिळालं. परंतु दत्ता मामा भरणेंच्या रूपानं राज्याचं कृषी मंत्री होण्याचं जे काम झालं असेल ते आदरणीय अजितदादामुळं निश्चितपणानं समाजाच्या विषयात जर लक्ष घालायचं जर म्हटलं तर बारामती भागामध्ये आपल्याला आमदारकी सोडून सगळ्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत. याचं जे कारण असेल तर ते पवार कुटुंबाचं आणि धनगर समाजाचं त्या भागातलं जे नातं आहे ते अतिशय चांगलं आहे, उत्तम नातं आहे. त्याचा फायदा आपल्याला जेव्हा कधी कुटुंबाच्या वतीने असू देत किंवा आणखी कोणाच्या तिथल्या ज्या आपले समाज बांधव आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या काही अडीअडचणी असतील तर कदाचित चेअरमनला सांगितलं आपल्याला तिकडे जायचंय. चेअरमनने 2 माणसांना फोन केला की समाजाचा कुठलाही प्रश्न असू दे तो तिथं सुटायचा. निश्चितपणानं आज दादा गेले त्यामुळं कोकणी सगळ्या ठिकाणी आपल्याला जशी राज्याला त्यांच्या कुटुंबाला जाणवणार आहे त्याचप्रमाणे ती पोकळी आपल्या समाजालाही निश्चितपणानं जाणवणार आहे. आता माझ्या काळामध्ये नवरी कारखान्याचं संचालक मंडळाच्या निमित्ताने साहेबांशी काही गोष्टीवर चर्चा करण्याचा किंवा वेळ घेण्याची ज्यावेळेस विषय आला निश्चितपणानं राहुरी कारखान्याच्या उभारणीमध्ये आता जो नवीन सुरू व्हायचा त्यामध्ये दादांचं योगदान अतिशय मोठं राहणार होतं. निश्चितपणानं ही सुद्धा भीती आपल्या तालुक्यात बऱ्याच माणसांना पडली आहे. आता आपलं काय होणार आहे त्यामुळं निश्चितपणानं देवाच्या कृपेने चांगलं घडू. आज त्यांच्याकडे परत उपमुख्यमंत्री पद आलंय तर या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण पुन्हा एकदा या दादांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुक्याच्या वतीने यशवंत सेना अहिल्यानगरच्या वतीने आमचे वडील परमपूज्य अशोकराव कमनर संचालक डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय मंडळ. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांचं जन्मगाव आपला राहुरी तालुका देवळाली जन्मभूमी त्यांचं या तालुक्यावर विशेष करून प्रेम होतं असे अजितदादा त्यांचं अचानक जाण्याने राज्यावर नव्हे देशावर मोठं दुःख पसरलेलं आहे. आणि अजितदादासारखं उमद नेतृत्व दिलदार आणि सामान्य किंवा सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका तुम्ही जर आताच्या काळात जर कोणता नेता असेल तर अजितदादासारखा नेता कुणी नाही. अजितदादाचं राहुरी तालुक्यावर विशेष प्रेम होतं. आपल्या परिसरामध्ये पाणी मुबलक आहे पण विजेचा मोठा पूर्वी एक 2000 मुळाप्रवरा जायच्या त्या काळामध्ये मुळाप्रवर गेली आणि आमच्या जांभळीला सब ट्रान्सफॉर्मर जावा 200चा होता. त्यावेळेस पैसे गोळा करणं 200चा ट्रान्सफॉर्मर म्हणजे त्या काळात लाख रुपये गोळा करायची परिस्थिती गावाची म्हणजे नव्हती. म्हणून त्यावेळेस प्रसाद तनपुरे यांच्याकडे सर्व आम्ही शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी लगेच अजितदादाला आमच्या समोरच फोन केला. तेव्हा असं एक घटना आहे मुळाप्रवर गेली शेतकऱ्यांची हाली गावात का अंधारात मोठं परिस्थिती निर्माण झाली. दादा म्हणजे उद्या राहुरीला माझी सभा आहे वांबूरला तिथे या तुम्ही. आम्ही 2-3 गाड्या घेऊन वांबूरला गेलो आणि मोठ्या तनपुरे साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी भेट घेऊन दिली. अधिकाऱ्यांना सांगितलं उद्या संध्याकाळपर्यंत मला हा ट्रान्सफॉर्मर बसला पाहिजे आणि तिथले शेतकरी आणि गावाला पाणी भेटलं पाहिजे. तर म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुपारी येऊन बसवण्याचं काम अजितदादांच्या एका फोनवर त्या समोर अधिकाऱ्यांना सांगितल्यावर लगेच झालं. म्हणजे प्रशासनावर कशी पकड आहे. सत्ता असो नसो किंवा काय मुळाप्रवर गेली म्हणून कसं बसवायचं खर्च कोणी द्यायचा हा विषय त्यावेळेचा लय मोठा प्रश्न होता. दुसरं असं तर राज्यात आता तालुक्यात आपलं खूप मोठं पाण्याचं जाळ आहे पण लाईटीचा खूप मोठा विषय उद्भवलेला होता. आणि आम्ही त्यावेळेस राज्यमंत्री होते ऊर्जा खात्याचे आम्ही त्यांच्याकडे जायचो आमचं सबस्टेशन झालं पाहिजे. दादा म्हणे माझ्या डोक्यात मी अजितदादांना मोठे हे मागितलेले सबस्टेशन मागितलेले जवळजवळ तालुक्यात 5-6 आणि त्यावेळेस पहिलं सबस्टेशन आमचं वावरत जमल्याचं झालं. म्हणजे जे मागितलं कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं मागण्या केल्या कोण काय नाही हे नाही बघतात. त्यांनी तालुक्यासाठी आपल्या तालुक्यासाठी जवळजवळ सोलर प्रकल्प राज्यात नव्हे सगळ्यात पहिला सोलर प्रकल्प इथं राज्यात इथं वरवंडी आरडगाव पाथर्डीच्या पट्ट्यात म्हणजे आपल्या इथं सोलर प्रकल्प झालेला आहे. असे अजितदादा म्हणजे काम करण्याबाबतीत एकदम परखड होते आणि आपल्या तालुक्याबद्दल त्यांना कायम अभिमान होता कारण की त्यांचं आजोळ जन्मगाव होतं. असे दादा आपल्या जाण्याने मोठं नुकसान तालुक्याचं तर नक्कीच झालं. आता आपल्याला माहीत होतं लोकांनी एक तनपुरे कुटुंबाकडे कारखाना एक अजितदादा बरोबर हे आहे म्हणून ह्या गोष्टीने दिलेला होता आणि ते
अजितदादांनी शब्द दिलता मार्केट कमिटीमध्ये येऊन तर हा कारखाना आपण चालू करू. म्हणजे ह्या अशा बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला खूप मोठी म्हणजे तालुक्याची हानी झालेली आहे. आपल्यातून दादा गेल्याने आपल्या तालुक्यात बारामतीचं झालेलंच आहे, पण आपल्या अशा राज्याचं असं तालुक्याचं असं मोठी हानी झाली. मी आदरणीय दादांना आमच्या वावरत जांभळी ग्रामपंचायतच्या वतीने, सोसायटीच्या वतीने आणि आमच्या बाचकर कुटुंबाच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली पुष्पांजली अर्पण करतो. रामकृष्ण. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.